केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी एकमेकांचं तोंड भरून कौतुक केलंय। विशेष म्हणजे शेरो शायरीतून दोघांनी एकमेकांबद्दल भावना व्यक्त केल्या आणि त्यामुळे हा केवळ कौतुक सोहळा होता की भुजबळांच्या पक्षांतराची नांदी, याबाबत आता राजकीय विश्वामध्ये जोरदार चर्चा रंगलेली आहे। फडणवीस आणि भुजबळांकडून एकमेकांचं जोरदार कौतुक इथं झालेलं आहे। नायगावच्या कार्यक्रमात दोघांचा हा कौतुक सोहळा आज पाहायला मिळालेला आहे। फडणवीस भुजबळांची एकमेकांवर शेरो शायरी देखील इथं पाहायला मिळाली। एकाच गाडीतून प्रवास करण्यात आला होता आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांचं कौतुक केलं। फडणवीस आणि भुजबळांनी दोघांचं एकमेकांनी कौतुक केल्यानंतर इथं मात्र राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना सुरुवात झाली आहे। छगन भुजबळ यांना देवेंद्र फडणवीसांचं बळ मिळतंय का असा प्रश्न या सगळ्या शेरो शायरीनंतर उपस्थित झाला आहे। आजही आम्हाला मुलींना शिकवायचं म्हणजे जीवावर येत आहे, पण आपण निर्णय घेतले की मुलींना शिकवा, डॉक्टर करा, इंजिनियर्स करा, त्यांचा खर्च सरकार करू। देवेंद्रजी, सावित्रीबाईंचंच काम पुढे आपण नेत आहात हे लक्षात ठेवा, म्हणून सगळ्यांच्या वतीनं आपल्याला धन्यवाद। आणि तुमच्या नेतृत्वाखाली हे सगळं काम जरूर उभं राहील। आणि मी एवढंच सांगेन, वाकिफ कहा जमाना हमारी उड़ान से, वाकिफ कहा जमाना हमारे उड़ान से, वो और थे जो हार गए आसमान से। तुम्ही शेर म्हटला म्हणून मी शेर म्हणतो तुमच्याकरता। मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल, मगर लोग आते गए कारवा बनता गया। अशा प्रकारे जे काम तुम्ही सुरू केलं त्याच्यानंतर हळूहळू कारवा बनायला लागला आणि काम पुढे जायला लागलं। आज एक चांगलं स्वरूप हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। पण मी तुमचं याकरता अभिनंदन करेन की तुम्ही हे ओळखलं की या ठिकाणी प्रेरणास्थळी तयार झाली पाहिजे आणि त्याची सुरुवात तुम्ही केली, याबद्दल निश्चितपणे मी तुमचं देखील मनापासून अभिनंदन करतो। तर सावित्रीबाई फुलेंच्या जन्मगावी नायगाव इथं स्मारक उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली। स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही असं देखील फडणवीसांनी सांगितलेलं आहे। हे जे स्मारक आपल्याला करायचं आहे, जे केवळ त्यांच्या प्रतिमेपुरतं मर्यादित नाही, त्यांचा विचार रुजवून स्वयंपूर्ण महिला तयार करायच्या, आपल्या पायावर उभ्या राहणाऱ्या महिला तयार करायच्या, अशा प्रकारचं जे स्मारक आहे ते या ठिकाणी आम्ही पूर्ण करून दाखवू। जिल्हाधिकारी, तुम्हाला मी जबाबदारी देतो, यातलं पहिलं काम जमिनीचं अधिग्रहण करणं। ही 10 एकर जमीन अधिग्रहित करण्याकरता तात्काळ कारवाई सुरू करा। त्याला जे काही पैसे लागतील ते तात्काळ आम्ही देऊ। तर वळूया पुढील बातमीकडे। बीड सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपींची माहिती देणाऱ्याला पोलीस बक्षीस देणार आहेत। पोलिसांनी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे या 3 आरोपींना फरार म्हणून घोषित केलं। त्यांचा पोलीस पथकाकडून आता शोध सुरू आहे। फरार आरोपींच्या शोधासाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केलं होतं। तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात नेमके हे फरार आरोपी कोण कोण आहेत ते। सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे सरपंच हत्येतील वॉन्टेड आरोपी आहेत। या आरोपींवर आता पोलिसांनी बक्षीस जाहीर केलेलं आहे। वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट द्यायला बीड जिल्हा कोर्टानं नकार दिलाय। कोठडीमध्ये असिस्टंट देण्याची मागणी कोर्टानं फेटाळून लावली। आपल्याला स्लीप ॲपनिया नावाचा आजार असल्यामुळे ऑक्सिजन सारखं मशीन दररोज लावलं जातं, ते चालवण्यासाठी सीआयडी कोठडीत 24 तास मदतनीस देण्याची मागणी कराडनं केली होती। मात्र असा खासगी व्यक्ती कोठडीत असलेल्या आरोपी सोबत ठेवता येणार नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे।
आणि आता बातमी बीडच्या पालकमंत्री पदाबाबतची आहे. बीडचं पालकमंत्री पद अजित पवार स्वीकारण्याची दाट शक्यता आहे. तसे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहेत. बीडचा पालकमंत्री पदाबाबत अजित पवारांशी चर्चा करणार असल्याचं तटकरेंनी म्हटलं. सरपंच हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचं नाव चर्चेत आलेलं आहे आणि त्यामुळे पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडेंचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. दरम्यान बीडच्या पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय राष्ट्रवादीने घ्यायचा आहे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे हे पूर्वी होतं, आताही त्यांनी मागितलेलं आहे त्यांच्या यादीमध्ये. आणि त्यांना जेव्हा ते जाईल त्या ठिकाणी पालकमंत्री कोण नेमाचा अधिकार त्यांच्या पक्षाचा आहे, त्यामुळं त्या पक्षाने निर्णय करायचा आहे. एक असं आहे की दुपारी विस्ताराने या विषयावरती मी नक्कीच त्या ठिकाणी बोलेन, कारण शेवटी हा अधिकार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे. तर एकत्रितपणाने बसून त्या संदर्भामध्ये निर्णय त्या ठिकाणी घेते. पक्षाध्यक्ष म्हणून ज्या वेळेला चर्चा करायची आहे त्याला जरूर दादांच्या जवळ या विषयावरती मी चर्चा करेन. उपमुख्यमंत्री अजित पवारांना अडकवण्याचा वाल्मिक कराडचा प्लॅन असावा असा गंभीर आरोप बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केला. ती गाडी कोणाची आहे याची चौकशी करा आणि सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या अशी मागणी सोनावणे यांनी केली आहे. मी विनाकारण आरोप कुणावर करत नाहीये. माझ्याकडे काही पुरावा नसला तर मी बोलत नाहीये. मग याचा अर्थ माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की हा आरोपी जो आहे ह्याचं तिथं कोण येतंय याच्यासाठी वाच करायला होता का आदरणीय अजितदादाचा सुद्धा ह्यांना हे करायचं आहे. अजितदादाला सुद्धा अडचणीत आणण्यासाठी आरोपीला मदत करणारा माणूस इथं होता. माझा अजितदादावर आरोप नाही आहे. माझा आरोप ह्या आरोपीला सहकार्य करणाऱ्या माणसावर आहे. तर सरपंच हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधात विरोधक आक्रमक झाले. मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय नैतिक पातळीवर व्हावा असं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलं. तर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. एखाद्या संवेदनशील सरकारला काय करायचं हे सारखंच कशाला विरोधकांनी सांगितलं पाहिजे. काहीतरी नैतिकता ही सरकारमध्ये पण असावी एवढीच माफक अपेक्षा. जर ते ह्या प्रकरणात पूर्ण प्रकरणात ते आहेत असं दिसून येते एकंदरीत. आणि काँग्रेस सत्ता असताना वारंवार जेव्हा राजीनामे मागितले जायचे तेव्हा द्यायचे आम्ही एकंदरीत जबाबदारी घेऊन, नैतिक जबाबदारी घेऊन ते दिले गेले होते, जरी दोषी नसायचे तरी पब्लिक प्रेशरमुळे. पण इथे मला असं वाटतं अतिशय निगरगट्ट आणि अहंकारी सरकार आहे आणि लवकर हलतील असं दिसत. तर लाडकी बहीण योजनेवरून महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे आणि खासदार प्रणिती शिंदे या आमने सामने आलेल्या आहेत. विरोधकांना लाडकी बहीण योजनेची ॲलर्जी आहे अशी टीका अदिती तटकरेंनी केली. विरोधकांची भूमिका दुटप्पी असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान लाडकी बहीणमुळे महाराष्ट्र दिवाळखोर झालाय अशी टीका प्रणिती शिंदेंनी केली होती. की बहीण हा एक जुमला होता इलेक्शनसाठी, तो त्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी खेळला. आज लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे पूर्ण महाराष्ट्र हा दिवाळखोर झाला आहे असा रिपोर्ट येत आहे. इतर योजनेचे पैसे सगळे थांबवले गेले, आता नाही आहेत, रिकाम्या पडल्या सगळ्या तिजोऱ्या आणि ह्या योजनेकडे वळवले. मला असं वाटतं की सुरुवातीपासूनच विरोधकांना लाडकी बहीण योजनेची थोडी एलर्जी राहिलेली आहे. एका बाजूला ते म्हणतात की 1500 जर तुम्ही महिलांना दिलेत तर राज्य एकदम आर्थिकरित्या खपाट्याला जाईल, पण दुसऱ्या बाजूला त्यांच्याच मॅनिफेस्टोमध्ये 3000 आम्ही लाडक्या बहिणींना देऊ अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलेलं होतं. त्याच्यामुळे हा दुटप्पीपणा आहे आणि हा सुरुवातीपासूनच आम्हाला पाहायला मिळालेला आहे. तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेच्या निकषावरून राज ठाकरेंनी महायुती सरकारला टोला हाणला. निवडणुकीच्या आधी सरसकट बहिणी लाडक्या होत्या, आता बहीण नावडती आणि लाडकी विभागणार असं दिसतंय असा टोला राज ठाकरेंनी लगावलाय. तर राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात. निवडणुकीच्या आधी सरसकट लाडक्या असणाऱ्या बहिणी आता नावडती आणि लाडकी अशा पद्धतीनं विभागल्या जाणार असं दिसतंय. असो असं धरसोडपण सावित्रीबाईच्या स्मारकाच्या बाबतीत दिसू नये. पुन्हा एकदा ज्ञानगंगोत्री सावित्रीबाईंच्या स्मृतीस अभिवादन.
ठाकरे गटाच्या मुखपत्रातून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करण्यात आलं. गडचिरोलीमध्ये संविधानाचं राज्य येत असेल तर फडणवीस कौतुकास पात्र असल्याचं सामना या मुखपत्रातून शिवसेनेनं म्हटलंय. एकीकडे फडणवीसांचे गोडवे गात असताना माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर मात्र ठाकरेंच्या शिवसेनेनं निशाणा साधलाय. तर ठाकरे गटाच्या मुखपत्रात करण्यात आलेल्या कौतुकावर फडणवीसांनी केवळ 2च शब्दात उत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. सरकारशी किंवा त्यांच्याशी आमचे नक्कीच राजकीय मतभेद आहेत, पण त्यांनी एखादं चांगलं पाऊल उचललं असेल आणि ते राज्याच्या हिताचं आहे, राज्याची सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, राज्याची सामाजिक समीकरणं यांना दिशा देणारा असेल तर सर्व राजकीय वैर दूर ठेवून त्याचं कौतुक केलं पाहिजे. ही कायम शिवसेनेची भूमिका हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहे. सर, तुमचं अभिनंदन. सामनातून अभिनंदन झाले. आज गडचिरोली बाबत अभिनंदन केले सामनाने तुमचं. चांगला आहे, धन्यवाद. सर, तुमचं अभिनंदन. सामनातून अभिनंदन झाले. आज गडचिरोली बाबत अभिनंदन केले सामनाने तुमचं. चांगला आहे, धन्यवाद. केंद्रीय तर नक्षलवाद्यांचा जिल्हा याऐवजी गडचिरोलीला पोलाद सिटी अशी ओळख मिळत असेल तर मुख्यमंत्र्यांचं कौतुकच. बीडमध्ये बंदुकीचं राज्य कायम असलं तरी गडचिरोलीत संविधानाचं राज्य होत असेल तर स्वागतच. गडचिरोली महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा होण्यासाठी फडणवीस प्रयत्न करणार असतील तर ते चुकीचं नाही. माजी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी नुसते मोटारसायकलवर फेरफटके मारले होते. शिंदेंचे फेरफटके आदिवासींच्या विकासापेक्षा ठराविक खाण सम्राटांचे टक्के कसे वाढतील यासाठी होते असे आरोप केले गेले. तर वळूया पुढील बातमीकडे. देवेंद्र फडणवीस आळंदीत दाखल झालेले आहेत. ग्रामस्थांकडून फडणवीसांना यावेळेस आळंदीत निवेदन देण्यात आलेलं आहे. इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्यासाठी हे निवेदन देवेंद्र फडणवीसांना देण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आळंदीत पोहोचलेले आहेत आणि यावेळेस इंद्रायणी प्रदूषणमुक्त करा अशी मागणी करणारं एक निवेदन जे आहे ते या वारकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज आळंदीत आले आणि यावेळेस इंद्रायणीमध्ये होणारं वारंवार प्रदूषण दूर करा, इंद्रायणी प्रदूषणमुक्त करा अशी मागणी करणारं एक पत्र फडणवीसांना वारकऱ्यांनी दिलेलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरच्या संदर्भात एक मोठं विधान केलं. काश्मीरला पूर्वी ऋषी कश्यप यांच्या नावानं ओळखलं जायचं, त्याचाच अपभ्रंश काश्मीर असा झाला असेल असं अमित शहांनी म्हटलं. त्यामुळे आता प्रयागराज सारखंच काश्मीरचंही नामांतर होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोण होते ऋषी कश्यप हे देखील आपण पाहणार आहोत. हम सब जानते हैं कश्मीर को कश्यप की भूमि का भी नाम से जाना जाता है. शायद हो सकता है कि इनके नाम से ही कश्मीर का नाम पड़ा होगा. व्यापार की भी बात कर लें तो सिल्क रूट से लेकर सेंट्रल एशिया तक और शंकराचार्य मंदिर से लेकर हेमिस मठ तक व्यापार और अध्यात्म ये दोनों चीजों के मजबूत नींव कश्मीर की संस्कृति में और कश्मीर की भूमि पर पड़ी थी. ये हमें मालूम पड़ेगा. कश्मीर हमेशा से अनेक मतों को संभालने वाला एक उदार चरित प्रदेश रहा. तर ऋषी कश्यप हे कोण होते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. महर्षी ऋषी कश्यप जे आहेत ते कोण होते ते आपण बघतोय. पुराणानुसार प्राचीन भारतीय साहित्यात त्यांचं महत्त्वाचं स्थान. कश्यप संहिता स्मृती ग्रंथाची रचना त्यांनी मांडली. काश्मीरचं नाव कश्यप यांच्या नावावरून पडलं असा दावा इथं करण्यात आलेला आहे. महर्षी कश्यप काश्मीरचे पहिले राजा होते. काश्मीरात सगळ्यात आधी कश्यप समाज राहत होता. त्यांना सांगेल अशी जर पोलीस दलामधले काही लोक असतील तर 4 ते 5 लोकांच्या वरती जवळपास ते एकूण तेली साहेबांच्या वरती ऑब्जेक्शन नाही किंवा इतर काही अधिकाऱ्यांच्या वरती नाही, परंतु खालचे जे कर्मचारी अधिकारी आहेत क्लास 3 वाले त्यांच्यावरती मात्र ऑब्जेक्शन आहे. आणि हे मी
मुख्यमंत्र्यांकडे सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री महोदय म्हणले डिटेल, कारण त्याचं विनाकारण कोणावरती ऑब्जेक्शन असं नको, तर त्याचे डिटेल काढून घेऊन हे तिकडे जाणार आहे. करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये तुम्हाला माहिती ना, आकाशात सांगण्यावर तो पिस्तूल ठेवण्यात आला होता आणि त्याच्यावरती त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि काही दिवस त्या जेलमध्ये होत्या. हा, आज नाही, मी आज SP साहेब जे आहेत ते क्राईम मीटिंगला जालन्याला गेलेले आहे. फक्त ॲडिशनल SP ज्यांच्याकडे त्याच्यानंतर त्यांचा भाग आहे तर त्यांना भेटणार आहे. आणि आज लेखी स्वरूपामध्ये पोलीस दलामध्ये सुद्धा बिंदू नामावलीप्रमाणे अधिकारी कर्मचारी आहेत का हे सुद्धा पत्र मी आज त्या ठिकाणी त्यांना देणार आहे. आणि जर नसेल बिंदू नामावलीप्रमाणे तर त्याची अंमलबजावणी करावी लागेल. राज्य सरकारच्या GADला म्हणजे जे डिपार्टमेंट माननीय मुख्यमंत्र्यांकडे आहे त्यांना ते पत्र मी देणार आहे. जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर महसूल असेल, जिल्हा परिषद असेल, त्याचबरोबर पोलीस प्रशासन, या सर्वच ठिकाणी जर बघितलं तर काही विशिष्ट जातीचे अधिकारी आहेत अशा पद्धतीने बोललं जातं. नेमकी काय तुम्ही जात हा शब्द वापरू नका. विशिष्ट प्रवर्गाचे विशिष्ट प्रवर्गाचे. तर सुरेश धस बोलत होते. या बातमीचे ही सगळे अपडेट आपण पाहणार आहोत. तुर्तास पाहूयात न्यूज पॉइंट 20. महाराष्ट्र आता थांबणार नाही. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रेसर असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान राज्यात मोठा FDI तर 95% गुंतवणूक फक्त 6 महिन्यात झालेली आहे असंही ते पुढे म्हणाले. ठाकरेगडाच्या मुखपत्रातून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक करण्यात आलं. गडचिरोलीमध्ये संविधानाचं राज्य येत असेल तर फडणवीस कौतुकास पात्र असल्याचं सामनानं म्हटलेलं आहे. एकीकडे फडणवीसांचे गोडवेगात असताना मात्र सामनामध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये महात्मा फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवार आणि छगन भुजबळ एकत्र एकाच व्यासपीठावर येतील. मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली होती. 2 कोटी खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कराडनं पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत फोनवरून संभाषण झाल्याचं विष्णू चाटे यांनी कबुली देताना म्हटलेलं आहे. CIDनं न्यायालयामध्ये सादर केलेल्या अहवालामध्ये हा मोठा खुलासा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सरपंच संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेले आहेत. बाहेरील लोक थेट वाल्मिक कराड असलेल्या पोलीस कोठडीपर्यंत जातात असा आरोप करत तुरुंगामध्ये त्याला मिळत असलेल्या सुविधांबद्दल थेट पोलीस अधीक्षकांना त्यांनी पत्र लिहिलं आहे. तुम्ही जास्त वेळ झोपत असाल तर ही बातमी केवळ तुमच्यासाठी, कारण बातमी पाहून तुमची झोप आता उडू शकते. तुम्ही गरजेपेक्षा जास्त वेळ झोपत असाल तर तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका निर्माण होऊ शकतो, होय असा दावा करण्यात आलाय. मात्र यामागचं नेमकं सत्य काय तुम्ही देखील पहा. जास्त झोपाल तर जीवाला मुकाल. जास्त झोपेमुळे हार्ट अटॅकचा धोका. काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य? आता हा दावा ऐकून तुमचीही झोप उडालीच असेल, कारण जास्त वेळ झोपल्यानं हार्ट अटॅक येऊ शकतो असा दावा करण्यात आलाय. हा दावा केल्यामुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली, कारण बरेच जण वेळ मिळेल तेव्हा झोप पूर्ण करत असतात. कोणी प्रवासात झोपतो तर कोणी फावल्या वेळेत झोप काढतो. मात्र झोपेबद्दल काय दावा केलाय ते आधी पाहूया. तुम्ही जास्त वेळ झोपत असाल तर हार्ट अटॅकचा धोका निर्माण होऊ शकतो. इतकंच नव्हे तर मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. जास्त झोप घेणाऱ्या 35,000 व्यक्तींवर संशोधन करण्यात आले. त्यामध्ये बऱ्याच व्यक्तींना मेंदू हार्टचा त्रास असल्याचं जाणवलं. हा मेसेज व्हायरल झाल्यानं आमच्या व्हायरल सत्य टीमनं रिसर्च केला. झोपेचे फायदे आणि तोटेही आढळले. त्यामुळे तोटे काय आहेत याची माहिती डॉक्टरांकडून जाणून घेतली. त्यावेळी त्यांनी काय सांगितलं ऐका.
जर 10 तासापेक्षा तुम्ही जर जास्त हेवी त्या प्रमाणात काम नाही करत असेल आणि तुम्ही झोपत असाल, डेफिनेटली आरोग्यावर परिणाम होणार आहे. जे लोक जास्त गोरतात, आपल्याकडे समज आहे की ते एकदम खूप चांगले झोपतात, पण हे सगळ्यात मोठा गैरसमज आहे. एक तर हृदयावर, किडनीवर, नंतर पँक्रियाजवर आणि नंतर नाही का थायरॉइड ग्लँड्स, मेंदूवर होतो आणि त्याचा डायरेक्ट इनडायरेक्टली नंतर लॉंग टर्म हृदयाच्या आजारांसाठी धोका बळगवतो. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. 10 तासांपेक्षा जास्त वेळ झोपल्यानं आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. जास्त वेळ झोपल्यानं मेंदू आणि हृदयाच्या आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. जास्त झोपेमुळे हार्मोन्समध्ये बदल होऊन त्याचे दुष्परिणाम होतात. दिवसा झोप घेतल्यानं हार्मोन्स इम्बॅलन्स आणि हार्मोनल सायकल अनियंत्रित होते. जास्त झोपेमुळे मेंदू आणि हृदयावर परिणाम होतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे अति झोपही चांगली नाही. 13 वर्षांपर्यंतच्या मुलांना 11 तास झोप गरजेची आहे, तर 13 वर्षांपुढील सर्वांना सरासरी 7 ते 9 तास झोप पुरेशी होते. त्यामुळे जास्त वेळ झोपू नका. जास्त झोप येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.